तर या ठिकाणी पहा, राज्यातील 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनावर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट म्हणजेच HSRP बसविण्यासाठी 30 जून 2026 ही अंतिम मुदत असून त्यानंतर 1 जुलैपासून नियमाचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येणार आहे। तसेच HSRP न बसविलेल्या वाहनांची RTO मधील अनेक महत्त्वाची कामेही रोखण्यात येणार आहेत। तर या ठिकाणी पाहू शकतात, जी तारीख दिलेली आहे शेवटची ती 30 जून 2026 ही अंतिम मुदत आहे असं या ठिकाणी सांगण्यात येत आहे। त्यानंतर पुढची अपडेट पाहूयात की HSRP नंबर प्लेट न बसविणाऱ्या वाहनधारकांवर हस्तांतरण आणि पत्ता बदलणे, कर्जबोजा चढवणे किंवा उतरवणे, वाहनाची पुनर्नोंदणी, वाहनातील बदल तसेच परवाना नूतनीकरण यासारख्या RTO मधील सेवा उपलब्ध होणार नाहीयेत। मात्र वाहनांच्या फिटनेस प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासाठी ही अट लागू राहणार नाहीये। दरम्यान 30 जून पर्यंत HSRP बसविण्यासाठी अधिकृतपणे अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहनधारकांना 1 जुलैपासून सुरू होणाऱ्या दंडात्मक कारवाईतून तात्पुरता दिलासा देण्यात आला आहे। तर राज्यातील HSRP बसविण्याच्या कामासाठी 3 झोन निश्चित करण्यात आले असून झोन 1 साठी रोजमेरटा टेक्नॉलॉजी लिमिटेड, झोन 2 साठी रिअल इंडस्ट्रीज आणि लिमिटेड आणि झोन 3 साठी FTA HSRP रेग्युलेशन प्रणाली या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे। तर शासनाने HSRP बसविण्यासाठी अधिकृत दर निश्चित केले असून त्यामध्ये दुचाकीसाठी 450 रुपये असणार आहेत। त्यानंतर 3 चाकीसाठी 500 रुपये, तर हलकी वाहने आणि मध्यम व अवजड व्यावसायिक वाहनांसाठी 745 रुपये GST वगळून फिटनेस शुल्क आकारण्यात येणार आहेत। केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 मधील नियम 50 आणि मोटार वाहन अधिनियमातील कलम 177 अन्वये पोलीस आणि परिवहन विभाग हे संयुक्त किंवा स्वतंत्रपणे ही कारवाई करणार आहेत। तसेच सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांनी त्यांच्या ताब्यातील वाहनांवर 30 जूनपूर्वी HSRP नंबर प्लेट बसवून घ्याव्यात असे आवाहनही परिवहन विभागाने सह आयुक्त शैलेश कामत यांनी केलेले आहे। या ठिकाणी पाहू शकतात, केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 मधील नियम 50 आणि मोटार वाहन अधिनियमातील कलम 177 अन्वये पोलीस आणि परिवहन विभाग हे संयुक्त किंवा स्वतंत्रपणे ही कारवाई करणार आहेत। तसेच सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांनीही त्यांच्या ताब्यातील वाहनांवर 30 जूनपूर्वी HSRP नंबर प्लेट बसवून घ्याव्यात असे आवाहन केलेले आहे। तर जी शासकीय वाहनं असतील किंवा निमशासकीय कार्यालयाची वाहनं असतील त्यांना जे आहे त्या ठिकाणी 30 जूनपूर्वी HSRP नंबर प्लेट बसवून घेण्यासाठी त्यांना पण या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यामुळं शेवटची तारीख जी आहे त्या ठिकाणी 30 जून असणार आहे। त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जे आहे ते HSRP नंबर प्लेट बसवून घ्यावा। नक्कीच मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पहा HSRP नंबर प्लेट बसवून घेतलेली आहे की नाही, तुमच्याकडे कुठलं वाहन आहे आणि तुम्ही ही नंबर प्लेट बसवून घेतलेली आहे की नाही, नक्कीच कमेंट करून सांगा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।